माणसाला सुद्धा ते करता येत नाही, त्या म्हशी करतात. हा आपल्या तोंडात चुकून खाडा जातो, पण ते आपल्याला गेल्यानंतर कळतो बरं त्यांना जात नाही. लोखंड असं कळलं नाही म्हणजे किती खासियत आहे. बरोबर. आता या मशीनच्या मला एक विचारायचं आहे की किमती काय असू शकतात, हे किती आहे तुमच्या? कुठली 1 लाखाची आहे, कुठली 1.5 लाखाची आहे, कुठली 2 लाखाची आहे, ती म्हशीवर अवलंबून आहे असा विषय आहे. जास्तीत जास्त कितीपर्यंत असतात? 3, 3.5, 4 लाख रुपये जास्तीत जास्त. त्याचं काय वैशिष्ट्य म्हणजे कशा पाहिजे एवढं जास्त पैसे असतात? कारण सगळ्या तर म्हशी तेवढ्या दूध देतात. दिसायला शिंगाला तिची पूर्व पार्श्वभूमी किंवा नंबर मारलेला आहे कुठेतरी रेसला, दूध भरपूर देते, वासरं चांगली टाकते, सगळ्या कामाची त्या थोडक्यात. कामाची थोडक्यात म्हणजे तिला 100% गुण उतरणारी पूर्ण. हा तिच्यापासून पुढची पैदास पण एक अशी सगळी हीच व्हावी. बरोबर. आता बऱ्याच लोकांना एक पंढरपुरी मशीनचा एक म्हणजे हे करणार, संगोपन करणार, त्याचा एक नाद असलेली लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत. हो. त्यांचं एक वेगळंच खासियत आहे की ती स्वतःच म्हणजे त्यांचा एक विभाग वेगळा आहे मला तर हो, वाटतं. आहे. कारण ते त्यांना पैशाशी पण आहे. त्यांना घेणं नाही, ही फक्त नादासाठी. नादासाठी. नादासाठी